हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मजेत का? मजेतच राहायचं. तर आज आपण नवीन आपले टॉपिक शिकणार आहे, साऊंड, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. आज आपल्या वर्कशॉपचा 6वा दिवस आहे. तर काही हे कॉमन पॉइंट्स आहेत जे सतत आपल्या सिलेबसमध्ये येत राहतात आणि त्यासाठी आपल्याला हे समजून घेणं महत्वाचे आहेत. सोपे आहेत, मजेदार आहेत, समजून घेऊयात. बघा, नेक्स्ट वॉर्मअप क्वेश्चन्स. हाऊ डू वी हिअर साऊंड? आपल्याला आवाज कसा काय ऐकू येतो? काय होत असते की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असतो? व्हॉट मेक्स अ बल्ब ग्लो? कशामुळे लाईट लागतो? लाईट लागतो माहित आहे, परंतु कसा काय लागतो ते आपण बघूयात. नंतर व्हाय व्हाय डज अ मॅग्नेट अट्रॅक्ट आयरन? आणि मॅग्नेट आयरनलाच का अट्रॅक्ट करतं, बाकीच्यांना अट्रॅक्ट का करतात? असे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपल्याला आजच्या सेशनमध्ये मिळणार आहेत. व्हॉट इज साऊंड? तर आपला सर्वात पहिला प्रश्न होता, साऊंड म्हणजे काय? बघूया आपण. साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. जसं की लाईट एनर्जीमुळे आपल्याला दिसते, हीट एनर्जीमुळे आपल्याला उष्णता भासते, तसंच साऊंड एनर्जीमुळे आपल्याला काय होते? ऐकू येण्याची जाणीव होते, म्हणजे ऐकू येते. ही जर एनर्जी नसती तर कदाचित आपल्याला ऐकू आलं नसतं. इट इज प्रोड्यूस्ड बाय व्हायब्रेशन. साऊंड तयार कसा होतो? कोणती पण गोष्ट किंवा कोणत्या पण गोष्टीचा जेव्हा आवाज येते तेव्हा ती गोष्ट काय झालेली असते? व्हायब्रेट झालेली असते. थोडीशी का होईना, परंतु व्हायब्रेट झालेली असते. ते व्हायब्रेशन्स कधी कधी आपल्याला दिसतात किंवा कधी कधी दिसत पण नाहीत. तर आपण कधी स्पीकर किंवा घरचं आपलं होम थिएटर जर तुम्ही लावलं आणि ते लावल्याच्या नंतर त्याच्यावर चालू केल्याच्या नंतर हात ठेवला तर थोडंसं आपल्याला तिथे व्हायब्रेशन्स जाणवतील. जर व्हायब्रेशनच नाही बनले तर साऊंड तयार होणार नाही. त्याच्यामुळे व्हायब्रेशन्स असतील तेव्हाच काय तयार होईल? साऊंड तयार होईल. ओके, नेक्स्ट बघूया आपण साऊंडचे एक्झाम्पल. गिटार स्ट्रिंग आपण बघितल्या, थोडंसं निरीक्षण करून बघितलं तर गिटार स्ट्रिंग पण काय होत असतात? व्हायब्रेट होत असतात. क्लॅपिंग हँड्स, हात पण आपण जेव्हा टाळी वाजवतो तेव्हा तिथे हाताचे जे काही म्हणजे हात आहेत आपले ते कंपन पावतात, व्हायब्रेशन्स तिथे होत असतात. आणि ड्रम बीटिंग, ड्रम वर पण जेव्हा आपण बीट करतो, वाजवतो, तेव्हा ड्रमचं जे मेम्ब्रेन आहे, जे काही ते पूर्ण आपण म्हणू त्याचा जे पडदा आहे तो काय होत असते? व्हायब्रेट होत असते. ओके, आणि त्या व्हायब्रेशन्स व्हायला लागले म्हणूनच काय तयार व्हायला लागले? साऊंड तयार व्हायला लागले. आता हाऊ डू वी हिअर? आपल्याला ऐकू कसं काय येते? मग साऊंड ट्रॅव्हल्स टू अवर इयर्स. कुठेतरी व्हायब्रेशन्स झाले कोणत्या तरी गोष्टीचे आणि ते व्हायब्रेशन्स आपल्या कानापर्यंत येतात, म्हणजे साऊंड आपल्या कानापर्यंत येतो आणि आपले कानामध्ये साऊंड गेल्याच्या नंतर आपल्या कानाला आवाजाची जाणीव होते आणि ती माहिती ब्रेनकडे पाठवल्या जाते आणि ब्रेन आपल्याला सांगतो की कशाचा आवाज आला. ओके, नेक्स्ट बघूया आपण ऍक्टिव्हिटी. पुट हँड ऑन थ्रोट अँड स्पीक. की तुमचा आताच तुम्ही करून बघा की तुमचा हात तुमच्या या थ्रोटवर म्हणजे घशावर ठेवा आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करा. इथे आपल्याला जाणवेल की बोलताना इथे काय होत आहे? व्हायब्रेशन्स होत आहे, थोडस व्हायब्रेशन्स जाणवतील. मग इथे पण आपला आवाज तयार होण्यासाठी पण काय तयार होत आहेत? व्हायब्रेशन्स. जर व्हायब्रेशन्स नसते तर आवाज नसता. ओके, तर आपल्याला काय फील झालं? मग तर आपल्याला इथे व्हायब्रेशन्स फील झाले. कॉन्क्लुजन काय आहे आपलं? मग व्हायब्रेशन्सच काय तयार करतात? साऊंड तयार करतात. आता आपण आपल्या दुसऱ्या टॉपिककडे जाऊया, जे आहे इलेक्ट्रिसिटी. तर आपण शिकणार आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असते? तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे कोणाचा प्रवाह असते? इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिक करंट. कोणता करंट? इलेक्ट्रिक करंट. बघा, सपोज एक वायर असते. हा वायर आपण समजा झूम केला, या वायर मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, जसे की प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, हे काही घटक ऍटम्सचे असतात. आणि हे ऍटम्स कशाचे येतं? मेटल. कारण की जनरली वायर कशाचा असतो? मेटलचा. आता या मेटलच्या वायरकडे एक्स्ट्रा म्हणजेच काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. असे फ्री इलेक्ट्रॉन्स फक्त मेटलकडेच असतात. तेव्हा जर इथे आपण बॅटरी लावली आणि तेव्हा इथे हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स एका दिशेत पळायला लागतील.
समजतंय? आणि मग फ्री इलेक्ट्रॉन जेव्हा ट्रॅव्हल होत असतात तेव्हा त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे. ठीक आहे. मग इलेक्ट्रिक करंट जर फ्लो होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आणि इलेक्ट्रिसिटीमुळे आपले अनेक डिव्हाइसेस जे आहेत, इलेक्ट्रिसिटीमुळे अनेक जे डिव्हाइसेस आहेत इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, ते काय होतात, रन होतात. ओके. नेक्स्ट बघा, युजेस ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे फायदे काय आहेत? तर जे काही लाईट आहेत आपल्या घरचे, तर ती लाइटिंग पूर्ण कशावर चालते, इलेक्ट्रिसिटीवर. फॅन रन कशावर होतो, इलेक्ट्रिसिटीवर. आपली टीव्ही कशावर रन होते, इलेक्ट्रिसिटीवर. आणि मोबाईल चार्जिंग पण कशाद्वारे होते, इलेक्ट्रिसिटीद्वारे. नेक्स्ट बघूया आपण इलेक्ट्रिक सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, आपल्या घरामध्ये आपण बघतोय की वायरचं नेटवर्क आहे, एक बटनचं बोर्ड आहे, लाईट्स आहेत, पंखे आहेत, म्हणजे वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत आणि हे सगळे एकमेकांना जोडलेले आहेत. कुठे जर वायर कट झाला तर मग करंट फ्लो होतो का, नाही. याचा अर्थ हे वायर, डिव्हाइसेस, हे सगळे सर्किट, म्हणजे हे पूर्ण एक काय आहे, सर्किट आहे. काय म्हणू आपण याला, सर्किट म्हणू. तर आता सर्किट मध्ये कोण कोण असते, बॅटरी, जिथून करंट तयार होतो, आणि करंट वाहतो कशामधून, वायर मधून, आणि वायरद्वारे वेगवेगळे डिव्हाइसेस जसे की बल्ब पर्यंत जातो, आणि ते वायर पूर्ण सगळीकडे काय असतात, कंप्लीट असतात. कुठे पण मधात सर्किट ब्रेक नसते. इथे आपण बघू शकतो की हा जो ब्ल्यू कलरचा दिसतो हा वायर आहे, ही इथे काय आहे, बॅटरी आहे, आणि हा लाईट ग्लो होताना आपल्याला दिसत आहे. ओके. इथे जर मधात कुठे कट झालेला असतं तर याच्यामधून करंट फ्लो होईल का, नाही. तर आपण आता बघितले इलेक्ट्रिक सर्किट. आता सर्किटचे दोन प्रकार, एक तर सर्किट ओपन असू शकते किंवा सर्किट क्लोज. क्लोज सर्किट म्हणजे सर्व सर्किट बंद आहे, कुठेही जागा नाही. तर सर्किट जेव्हा क्लोज असेल तेव्हा करंट फ्लो होत असते. आणि जेव्हा कुठेतरी मी म्हणतो सर्किट ओपन आहे, म्हणजे मधामध्ये कुठेतरी वायरमध्ये अडथळा आहे किंवा तिथे वायर अब्सेंट आहे, तेव्हा सर्किट कसं आहे, ओपन आहे. आणि अशा वेळेस आपण काय म्हणतो की करंट त्याच्यामधून फ्लो होत नाही. क्लोज सर्किट, करंट फ्लोज, आणि फ्लो करंट झाला तर काय होईल, बल्ब लागेल, ग्लो होईल. ओपन सर्किट, आता सांगितलं आपण, ओपन सर्किट, वायर बरोबर पूर्ण जॉईन नाही, तर मग नो फ्लो ऑफ करंट, आणि बल्ब कसा असेल, ऑफ असेल, बंद असेल. इथे आपण दोन उदाहरणे बघतोय. हे सर्किट ऑन असल्याचं म्हणजेच काय, क्लोज असल्याचं, आणि हे सर्किट ओपन असल्याचं म्हणजे इथे करंट फ्लो होतोय का, नाही. नेक्स्ट बघा आता ऍक्टिव्हिटी, शो सिंपल सर्किट, बॅटरी प्लस बल्ब प्लस वायर. इथे आपल्याला बॅटरी, वायर आणि बल्ब सर्व दिसते. तर बल्ब आपल्याला कधी दिसेल, जेव्हा आपलं सर्किट काय असेल, क्लोज झालेलं असेल. ओके. नेक्स्ट बघा आता, व्हॉट इज अ मॅग्नेट. आता आपल्याला तिसरा मुद्दा शिकायचा आहे आजचा आपला, मॅग्नेट म्हणजे काय. पहिल्यांदा आपण साऊंड शिकला, नंतर थोडीशी इलेक्ट्रिसिटीची माहिती घेतली, आणि आता आपण आपला लास्ट मुद्दा शिकतोय, मॅग्नेट म्हणजे काय. तर मॅग्नेट ही एक अशी गोष्ट आहे जी आयरन, निकेल, कोबाल्ट सारख्या पदार्थांना, किंवा एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला काय करतो, ओढतो. कोणत्या फोर्सद्वारे, मॅग्नेटिक फोर्सद्वारे. ठीक आहे. मग मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला किंवा मॅग्नेटिक मटेरियल जसं की आयरन वगैरेला कोणत्या फोर्सने ओढतो, मॅग्नेटिक फोर्सने ओढतो. ओके. मग मॅग्नेट काय करते, अट्रॅक्ट करते आयरन ऑब्जेक्टला, जसे की आयरन नेल्स म्हणजे खिळे किंवा पिन्स, याला काय केलं जाते, अट्रॅक्ट केलं जाते मॅग्नेटद्वारे, म्हणजेच मॅग्नेटिक फोर्सद्वारे. नंतर बघा, प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटच्या प्रॉपर्टी कोणत्या, तर एक माहिती आहे आपल्याला, मॅग्नेट कोणाला ओढत असते, अट्रॅक्ट करत असते, आयरनला. नंतर मॅग्नेटला दोन पोल असतात. मॅग्नेटला, लक्ष द्या इकडे, दोन पोल असतात. एक आहे नॉर्थ पोल आणि एक आहे साऊथ पोल. सपोज मी काय करतो, इकडून एक वेगळा अजून मॅग्नेट घेतो आणि इथे पण एक काढतो नॉर्थ पोल आणि इथे काढतो एक साऊथ पोल. हे दोन मॅग्नेट मी जवळ आणले तर इथे हे पण नॉर्थ पोल आणि हे पण नॉर्थ पोल, असे जर सेम पोल जवळ आले तर हे काय होऊन जाईल, मॅग्नेट एकमेकांना दूर लोटतील. आणि याच्या जागी जर मी असं केलं की इथे आणला आता साऊथ पोल आणि इथे जर मी इथे घेतलं नॉर्थ पोल, आता इथे
हे कोणता पोल आहे? साऊथ पोल. हे आहे नॉर्थ पोल. आता हे अपोजिट पोल आहेत, हे एकमेकांना काय करतील? अट्रॅक्ट करतील. म्हणजे बघा, मॅग्नेटला किती पोल असतात? हॅज 2 पोल्स. एक नॉर्थ पोल असते, एक साऊथ पोल्स असते. तर सारखे जेव्हा पोल असतील इथे यन होतं, तर लाईक पोल्स काय करतात? रिपेल करतात, दूर लोटतात एकमेकांना. आणि अनलाईक पोल्स म्हणजे असेच वेगवेगळे पोल्स सॉरी साऊथ नॉर्थ असतील तर ते एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात. नेक्स्ट बघूया आपण रिअल लाईफ युजेस. मॅग्नेटचा कुठे कुठे वापर करतो? आपल्या सर्वांना माहिती आहे की मॅग्नेटचा वापर आपण कुठे करतो? कंपास. कंपास कशासाठी असते? डायरेक्शन दाखवण्यासाठी. त्याच्या पण मध्ये एक मॅग्नेटिक, ही जी निडल दिसते ही मॅग्नेटिक निडल असते आणि त्याच्याद्वारे आपण रस्ता शोधू शकतो. डायरेक्शन आपल्याला माहिती होतात. दुसरं, फ्रीजचे मॅग्नेट. फ्रीजच्या मॅग्नेटमुळं तो जो दरवाजा असतो तो पूर्णपणे काय होतो? पॅक लागतो, ज्याच्याद्वारे ती थंडी आतली हवा किंवा बाहेरची हवा आतमध्ये पास होणार नाही. ओके. नेक्स्ट आपण बघतो मॅग्नेटचे फायदे इलेक्ट्रिक मोटर्समध्ये. इलेक्ट्रिक मोटर्स बनवल्याच जातात कशाच्या सहाय्यानं? मॅग्नेटच्या सहाय्यानं. तर हे काय आहेत? मॅग्नेटचे काही फायदे आपण बघतो. असे अनेक फायदे आपण नेहमी घेत असतो आपल्या आयुष्यात. ऍक्टिव्हिटी बघा, ब्रिंग मॅग्नेट नियर पेपर क्लिप. तुमच्या इथे एखादं मॅग्नेट असेल किंवा कुठून तुम्हाला मिळवता आलं तर तुम्ही काय करा, ते मॅग्नेट ज्या पिन्स आहेत, जसे की ह्या पिन्स आहेत पेपर पिन्स, याच्या जवळ न्या. तर त्या कशाच्या बनलेल्या असतात? आयरनच्या. त्याच्यामुळे त्या काय होतात? ओढल्या जातात. म्हणून काय होईल तिथे? तर त्या पिन्स काय होतील? मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतील. ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स काय काय शिकलो आज आपण? साऊंड तयार कशाने होते? व्हायब्रेशन्सने. इलेक्ट्रिसिटी फ्लो होते कशामध्ये? सर्किटमध्ये. आणि मॅग्नेट कोणाला अट्रॅक्ट करतो? आयरनला. हे 2-3 आजचे महत्वाचे मुद्दे आपण शिकलेले आहेत. नेक्स्ट बघूया आपण एक क्विज आहे. तर आजचं जर सेशन आपल्याला समजलेलं असेल, आवडलेलं असेल, तर त्या हिशोबाने तुम्हाला हे यायला पाहिजे आता. आणि नसेलच जर काय येत तर आपण एकदा परत रिवाइज जा आणि मग हे उत्तरे मिळवा. तर व्हॉट प्रोड्युसेस साऊंड? तर व्हायब्रेशन्स प्रोड्युसेस साऊंड. बरोबर आहे. नंतर व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी? तर इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट, नेम 1 इलेक्ट्रिक डिव्हाइसेस. हे तुम्ही सांगायचं. तर सगळे आपण जे तुमच्या भोवती सध्याचे डिव्हाइसेस आहेत जे इलेक्ट्रिसिटीवर चालतात ते कोणते डिव्हाइसेस आहेत? इलेक्ट्रिक डिव्हाइस. व्हॉट डज अ मॅग्नेट अट्रॅक्ट? तर मॅग्नेट कोणाला अट्रॅक्ट करते? आयरनला किंवा दुसऱ्या मॅग्नेटला किंवा दुसरे मॅग्नेटिक मटेरियल जसं निकेल, कोबाल्ट याला पण काय करते? अट्रॅक्ट करते. बाकीच्यांना नाही करणार. नंतर एक मजेदार प्रश्न आहे, कॅन साऊंड ट्रॅव्हल इन स्पेस? स्पेस मध्ये साऊंड ट्रॅव्हल करेल का? आता मीच तुम्हाला उत्तर सांगतो. साऊंड ट्रॅव्हल करण्याला काही ना काहीतरी मधात पदार्थ लागतो. मग ते सॉलिड असो, लिक्विड असो का गॅस असो. आता आपण जेव्हा एकमेकांना बोलतो तेव्हा आवाज हवेद्वारे जाते, तर मधात कोण असते? हवा असते. पाण्याद्वारे पण आवाज जाऊ शकते. लोखंडामधून पण आवाज काय होते? रेल्वे येत असेल तर कान लावला आपण खूप अलीकडे तरी पण आपल्याला आवाज येते. म्हणजे कशामधून आवाज येते? सॉलिड मधून. तर काही ना काहीतरी मधात मीडियम लागते ज्याच्यामधून साऊंड काय होईल? ट्रॅव्हल होईल. परंतु स्पेसमध्ये ना एअर असते, ना सॉलिड कोणती गोष्ट असते, ना लिक्विड असते, कोणीच नसते. मग अशा वेळेस स्पेसमध्ये आवाज ट्रॅव्हल होईल का? तर नाही. त्याला कोणत्या ना कोणत्या मीडियमची गरज असते. नेक्स्ट बघा, आज आपण काय शिकलोय? साऊंड, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम याचं थोडं बेसिक इंट्रोडक्शन आपण घेतलेलं आहे. आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण शिकणार आहे मॅटर अँड इट्स स्टेट. आतापर्यंत आपले फिजिक्सचे काही टॉपिक्स झालेले आहेत. आता आपण नेक्स्ट सेशन पासून केमिस्ट्रीला स्टार्ट करतोय. मॅटर अँड इट्स स्टेट्स हा आपण टॉपिक चालू करणार आहे. आणि दरवेळेस प्रमाणे आपली लाईफ इझी कोणी बनवलेली आहे? सायन्सने. आणि त्याच्यामुळे सायन्स या सोप्या आणि चांगल्या पद्धतीने आपण शिकतो, त्याचं महत्व जाणून घेतो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया आपण आपल्या नवीन टॉपिकसह. तर मजेत राहा, निवांत राहा. धन्यवाद.